कसा आहे श्री सिद्धेश्वर मंदिराला आलतो. चला आतनं दावतो तुम्हाला कसं आहे. मला तर काय माहित पण नाही. चल मी सांगतोय तुला मग. चला ये. नमस्कार. जरा तुम्हाला पायाच्या पड जरा दांदर करायची जरा थोडस. पुरी घे माझ्याकडे हो. हा चलो. जुन्या काळाचं मंदिर आहे पण. शिव मंदिर असं वाटतं ना आत आल्यावर असं डबऱ्यात वाटतं आणि त्या मंदिराच्या कडेला एक नंबर इकडं जुनी घरं फिरं आहे ती आणि पेंट भरपूर प्रमाणात आहे इथं. महादेवाच्या पेंडी भरपूर आहेत त्या. जुनं मंदिर आहे. आणि इथनं पहिल्यांदा इथं पाया पडायचं मस्त कटी कोण मी पुरीला काय मला येतं का पडायला पाया हो. चाल तुला नुसतं मंदिर फिरवाय आणलं हिला. चला. पण नजारा कसं वाटतं एवढं सांगा मला. कमेंट मध्ये नक्की सांगा. कट कर. का चल खाली चला की. इकडं मासा पिसे वगैरे 10 किलो मासे आहेत. चला एकदा खोल बोलताना. मला तर काय माहित नाही तुम्ही सांगायचं कसं काय आहे. ते कुठलं मंदिर आहे हे? ह्या साईडला मल्लिकार्जुन मंदिर आहे. हा आतमध्ये जायचं आहे. आत येताना पाया पडा सांगितलंय सगळं. नजारा कसा वाटतोय एक नंबर. पुरातन का अफजल खान या काळाचं मंदिर आहे. लय भारी मंदिर आहे. 100 वेळा पुरात गेले अजून काय डंक लागला तुमचं पिंड पण आहे अहो. काहीच नाही. येताना ही दुसरं महाद्वार आहे. सवर्णा लय फिरायची इच्छा होती मंदिर. म्हणून मंदिरात मच्छरूच आणलं आणि मच्छरू मंदिराची पुजारी आहे. दाखवूया तुझ्या बघा एक पिंड आहे इकडं. ते एक पेंड आहे आणि इथं आजोबा काम करतात. त्यांना काय तर असं जास्त करायचं त्यांचं इच्छा होती म्हणून ते करत बसले. चला की चालली मोहर तुम्ही बसा तिथंच. सवर्ण गडबड झाली तिकडे मंदिर आहे खाली जाऊन नदीतलं मासं बघायचं. माणसं बघायचं. इथं गणपतीचं सुद्धा दिसतं. मंदिर बघितलं ना एक नंबर वाटतं मित्रांनो. चला सकाळी बोलतो म्हणला समधीकडचं मंदिर चला. किती भारी भारी. चलो. ही समजा पुरातन काळातलं मंदिर आहे. एकदम भारी वाटतं इकडं आल्यावर. ही भूताया काळातली मंदिर असते अशी दगडं ही जुन्या पद्धती असते. आणि तुम्हाला विशेष गोष्ट दाखवायची म्हणल्यावर खाली चाला. तिकडे जायचं मंदिर आहे. इथं गणपतीचं मंदिर. आणि आमचं आता दर्शन घेऊन झालं बाहेर जा. मासं बघायचं मास. मासं. चला इकडे मंदिर. आणि खरं म्हणलंच तर विशेष. विशेष गोष्ट म्हणायची तर मासं एवढं मोठं आहे की ना. चला जाऊ. चल. सवर्ण तू जाऊन बघ दाखवून घे मासं. जावा सवर्ण. चला मी दाखव. ये पटापट. मोठं मोठं मागचं दिसतं बाबा. विशेष म्हणजे बघा किती मोठं मोठं मासा येतं. 1-1, 2-2 किलोचं तर मासा येतं. एकदम भारी मासा येतं आणि वातावरण सुद्धा खूपच भारी आहे. आणि इकडं पाण्यात ते मंदिर मुडले पाण्यात बघा. इकडं होडे आहे
इकडं वातावरण झाडं झुडपं येते किती भारी म्हणजे लयच भारी वाटतंय. माझ्या नवऱ्यानं माझी इच्छा पूर्ण केली. चला तुम्ही चला चलते. सवर्णा हा? ही तुझी आजी आली. असे ते माझी आजी. चार शब्द बोल तिला. तुमच्या आजोबाला पैसे दिले तर वर. असं नाही असं नाही. हा त्यांना इकडे जाऊ देऊ नका. का? त्यांना भे वाटते. हा हा. नाही मला दिसत नाही म्हणून जात नाही खाली. मी आता पहिले जात होता तुम्ही. पहिले जात होती की हा. आता दिसत नाही डोळ्यानं वर होय कुणी तर चापट हात सोडून नाही का का? अहो, बाई. उगा राग राग तुळस खाली म्हणलं तर सून लगेच सांभाळत नाही आता. हा? सून सांभाळत नाही तो. सांभाळत आणि एकटी करून खाते 4 पोर आहे ती बघ हा. एकटी करून खाते लय आपदा माझे करून खायचं दिसत नाही डोळ्यानं जाळ लागत नाही चुलीला लय आमचं आहे, काय करायचं ते आजोबा आणि तुम्ही दोघ ना. नाही नाही ते वाढला आजोबा मी एकटीच आहे मग इथंच राहता तुम्ही मंदिर. नाही नाही मला हीच गावात असते राहायला हे मंदिर कसं असतं म्हणजे कसं तुम्ही किती वर्षापासून बघताय मंदिर. तिथं आता ती समर्थाच्या माळा घेऊन आलती बर माळा करत होती ती तिला देऊन टाकल्या त्या मुलाच्या घरी हा त्यासाठी आले पण म्हणजे इथे दर्शन करावं आंघोळ पण आज नाही नसू दे हे मंदिर म्हणलं की दिवसापासून आहे. हे हा लय दिवसापासून नाही हे मंदिर हम्म. जुन्या काळात. जुन्या काळातला हे कधी बांधलेलं राक्षसाने हम्म. हा हा. मग लय दिवसापासून हे असू द्या आजी जातो आपण. जावा जावा येऊ या असू द्या असू द्या पाय पुढं आजीच्या चल. असू द्या पाणी कुठे आले व? पाया पडली आता. नदीला पाणी कुठे आले बघा समजा काम झालेलं आहे आता आम्ही चाललोय जावा गोइंग टू होम. जावा जावा आणि व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला विसरू नका. आणि कसं कमेंट मध्ये कसं कसा व्हिडिओ झाला ते कमेंट मध्ये सांगा. दम भरलाय माझं खाल्लं खाली. दम भरलाय आणि हिला भूक लय लागली त्या. भूक बी लागली त्याने मला बोलायला पण येणार. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. चल.